आ आ आई. येस. ब ब बदक. क क कणीदार. ख ख खमंग. ग ग गोकुळतू. हा. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. यावेळेला काही ना काही कारणाने मंत्रीपद राहिलं तेही मिळून जाईल असे भावी मंत्री. राजकारणात प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. मला असं वाटतं की त्यांची वेळ आता जवळच झाली आहे. तसे प्रकाश आंबेडकरजी व्यासपीठावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे सगळे एकमेकाचे भाऊबंद तरी आहोत ना, ते मित्र तरी आहोत. आणि ज्या वेळेला 75 ते 80 किंवा 70 ते 80 मी खूप शालेय विद्यार्थी आणि कॉलेज विद्यार्थी असताना यायचो. आणि तो आमच्या वडिलांचा दंडक होता की शेवटचा पेपर झाला की आमचं मुंबई पाटगाव बसचं तिकीट काढलेलं असायचं. ते शाळेच्या सुरुवातीच्या आदल्या दिवशी यायचं. 2 महिने तो हलायचंच नाही. का आता आपल्या गावाशी आपली नाळ जोडली पाहिजे. त्यामुळे इतके वर्ष आम्ही सगळेजण एकमेकांचे मित्र आहोत. असे मानसिंग जमळे, बाळासाहेब भोपळे, दिलीप पाटील, भारतीय जनता पार्टीचे नेते प्रवीण सावंत, अलकेश कांदळकर. नावं घेताना मला नेहमी भीती वाटते की एखादं नाव राहिलं तर जाताना माझं शर्ट घेतलं आम्ही दिसलो नाही का, तर कोणाकोणाची नावं घ्यायची. त्यामुळे व्यासपीठावरील सर्व मान्यवर एखादं नाव राहिलं तर मला क्षमा करा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे माजी मित्र कसे उत्साहाने आलेले आहेत, काय चेहरे आहेत, सगळ्या जुन्या आठवणी एकमेकाला सांगतात. पेटी पेटी किती सुंदर दिसायचं. सगळ्यात आमचे तात्या भेटले. ते शाळेत होते त्यांचं वय 80. ते शाळेत होते ते जवळजवळ 70 वर्षापूर्वी, बरोबर ना. 10व्या वर्षीच आपण प्राथमिक शाळेत असतो. तसे सगळे माजी विद्यार्थी ज्या शाळांना मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा याच्यामध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा नंबर मिळाला, अशा शाळेचे मुख्याध्यापक आणि त्या शाळेतले सर्व शिक्षक आणि सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, त्याचा उल्लेख. माझी एक सोय असते की मी सगळ्यात शेवटी भाषणाला उभं राहतो. सगळे मुद्दे आलेले असतात. मी फक्त एकच वाक्याचं भाषण करायचं असतं की माझ्या आधी ज्यांनी ज्यांनी जे जे म्हटलं तेच मला म्हणायचं होतं. मला काय वाटतं त्याला संस्कृत मध्ये मम म्हणतात की तुम्ही जे म्हणालात त्याला मम. पण असं मी केलं तर आंबेडकरजी मला पुन्हा बोलवणार नाही. त्यामुळे मी त्यांचं स्वाभाविकपणे निवडणूक जवळ आल्यामुळे अपेक्षा आहे की मी नवीन काही घोषणा त्यांच्यासाठी कराव्यात त्या माझ्या तयार आहेत, ज्या उद्याच्या प्रेससाठी मोठ्या बातम्या असू शकतात. तर त्या सगळ्यात शेवटी करतो. ही शाळा मगाशी म्हटल्याप्रमाणे 70 साली किंवा तरी आम्ही शाळेत असताना पहिली, दुसरी, तिसरी होती त्या काळापासून मी येतो. आमचं घर त्यावेळेला माळावरचं एकटंच घर होतं. बाकी सगळं गाव इकडं होतं. आमचे आबा असे जिद्दी होते. ते म्हणाले की घर छोटं पडतंय, आपण माळावर घर बांधू. हळूहळू ती कॉलनी झाली. तर तेव्हापासून आम्ही गावात आलं तर काय काय करायचं, तर शाळेत जायचं, तळीमागला जायचं, असं ठरलेला क्रम होता. आणि लहानपणी आपल्याला काही स्वप्न पडतात. सगळीच खरी ठरतात असं नाही. आणि ती स्वप्न पूर्ण करण्याचा आपल्याला ताकद मिळाल्यानंतर आपण प्रयत्न करतो. तर मला सारखं स्वप्न असं पडायचं की ही शाळा मोठी झाली पाहिजे आणि तळे माऊलीचं मंदिर मोठं झालं पाहिजे, जायला सुकरता आली पाहिजे. हे मला आठवतं की दर मंगळवारी वडिलांचा तो क्रम ठरलेला असायचा की सगळ्यांना घेऊन भावंडांना मंदिरात जायचं. मग साधारण दर एक अर्ध्या तासाने मी म्हणायचो की जरा बाबा पाय दुखले, म्हणजे काय आपल्या गावामध्ये ती पद्धत आहे ना की आलं एक कोपऱ्याला आलं म्हणून मग 2 तास ताबडावायचं. तसं ते दर अर्ध्या तासाने बस आलंच असं करत 1.25 तासाने आम्ही पोहोचायचो. तेव्हा डोक्यामध्ये त्या बालवयात असं आलं की इथे रस्ता व्हायला, इथे 3 मिनिटात जाणार. मंदिर एवढूस वाकून जायचं, नारळ फोडायचं, गुरुवार बसलेले असायचे. ते मंदिर मोठं झालं पाहिजे. आणि मग आपल्या सगळ्यांच्या कृपेने एक गिरणी कामगाराचा मुलगा, जी कल्पनाच करू शकत नाही, शेवटी काँग्रेसचं दुखणं हे आहे. प्रकाश आंबेडकरांचे वडील काय, तुझे वडील काय होते? पितरी कारखान्याला कामगार. आमचे आई वडील दोघेही मिल मध्ये कामगार. अशी कामगारची पोरं आमदार कशी होतात, अशी कामगारची पोरं मंत्री कशी होतात? 14 ते 19 म्हणजे 8 खाती होती. 8
आणि विधान परिषदेचा मी नेता होतो, त्यामुळे अघोषित मी नंबर 2 होतो, महसूल माझ्याकडे होतो. हे काँग्रेसचं दुखणं आहे की अरे बाबा कोणीतरी त्यांचा वडील आमदार पाहिजे, आई सरपंच पाहिजे, तर काही नाही चालले आमदार होत आहेत, मंत्री होत आहेत, मुख्यमंत्री होत आहेत. काय काय मुख्यमंत्री आमच्या एकनाथजी शिंदे रिक्षा चालवायचे, रिक्षा ड्रायव्हर एकनाथजी शिंदे, भाड्याची रिक्षा, स्वतःची रिक्षा नाही. पण करता करता आई वडिलांपेक्षा आम्ही जास्त कमावलो. मग मला आई वडिलांनी दादरची मुंबईतली आजही सगळ्यात प्रसिद्ध शाळा, त्यावेळेला त्याला किंग जॉर्ज म्हणायचे, तर राजा शिवाजी म्हणतात, त्या शाळेमध्ये काय ग्राउंड, काय इमारती, काय शिक्षक. मग आम्हाला एकदम दिशा मिळाली. मुंबईत नर्स झाली, मी विद्यार्थी परिषदेत गेलो वगैरे वगैरे वगैरे. त्यावेळी शाळा सुरुवातीच्या काळात चांगली मिळाली तर त्याला त्याच्या खूप गोष्टी त्या लहान वयामध्ये पिकअप करता येतात. आणि त्यामुळे माझा आग्रह होता की आपल्या गावची शाळा मोठी झाली पाहिजे. ती झाली. मी त्याबद्दल जे जे त्याच्यात होते त्या सगळ्यांचं अभिनंदन करून मी जे सीईओ ना म्हटलं आणि शिक्षण अधिकारी मिळालं की मी एक काम पूर्ण झालं की म्हणतो चला आता पुढे काय. जो थांबतो तो संपतो. सारखं त्याला पुढचं 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 दिसलं पाहिजे. आणि त्यामुळे मी त्यांना असं म्हटलं की अब और क्या करना है. तर ते मला म्हणाले की डिजिटल क्लासरूम करना. डिजिटल क्लासरूम तर करेंगे भाई, कल उसको पैसा भेजते हम लोग. पण या शाळेला थोडं जिवंत करा. त्या शाळेच्या प्रत्येक भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज येऊन द्या, धर्मवीर संभाजी महाराज येऊन द्या, महात्मा ज्योतिराव फुले येऊन द्या, लोकमान्य टिळक येऊ द्या, स्वातंत्र्यवीर सावरकर येऊ द्या, बाबासाहेब आंबेडकर येऊ द्या, झाशीची राणी येऊ द्या, अहिल्यादेवी होळकर येऊ द्या. आणि मग त्यांच्या जीवनातले प्रसंग एका वर्गाच्या भिंतीवर सांगू. चलो आप इसमें टेंडर निकालने में समय गवाएंगे, हमको आपके निधि से करना ही नहीं. आप एक अच्छा आर्टिस्ट लाओ, स्कीम तैयार करो, सारा पैसा मैं दूंगा, मैं भेजा. ताकि वो सरकारी कामामध्ये मोठा प्रॉब्लेम आहे की टेंडर. मग 11 नीट नाही मिळाला तर रिटेंडर. आणि मग ती वर्क ऑर्डर मिळण्यात वेळे मग आचारसंहिता लागली. तो झंझट नहीं चाहिए ना. आचारसंहिता के बाद भी करते रहो. एक आर्टिस्ट अच्छा ढूंढो, वो स्कीम रखे आपके साथ कि कितने दीवार मिल रहे हैं, उन दीवारों की मिलकर क्या स्कीम बनती है. तो चलो तो स्कीम में शिवाजी महाराज चाहिए, दूसरी स्कीम में महात्मा गांधी चाहिए, तो आप करो. और भी चीजें जो लगेगी, जे ज्या ज्या गोष्टी करतील लागतील त्या आपण सगळे नक्की सांगा. आणि माझ्या गावची शाळा असं नाही तर मग हे एक आदर्श उदाहरण सगळ्या शाळांना मिळेल की एक शाळा अतिशय उत्तम कशी केली पाहिजे, त्या शाळेमध्ये काय काय असलं पाहिजे. शाळेतल्या लोक म्हणजे माझ्या बसल्या बसल्या खूप डोक्यात काय काय चालू असतं. त्यामुळे मी माझ्या डोक्यात असं आलं की शिक्षक बरे असल्याशिवाय शाळा करेन. ही मातेला काय करायचं. तर शिक्षकांसाठी काही गावकरी म्हणून इन्सेंटिव्ह देऊया असं मला डोक्यात आलं. आता बसल्या आम्ही गावकरीच आहे ना, अजून आमचं शेतीवाडी सातबारा इथेच आहे आणि सगळं झाल्यानंतर इथेच जायचं राहायला. मला इथे फार आवडतं. मी अखिल भारतीय सरचिटणीस झालो आणि मग 2 वर्ष इथे राहिलो 93 ते 95. रोज असं चालत कल्याणकोडीपर्यंत. प्रकाशजीने ही इच्छा व्यक्त केली की अशा शाळा सगळ्या चांगल्या झाल्या पाहिजे. ग्राउंड, त्याची कंपाऊंड, मुलींची स्वच्छता. बदलापूरच्या घटनेमध्ये ती स्वच्छतागृह वाईट होती वगैरे नाही, तो वेगळाच विषय आहे. पण मुलींची स्वच्छतागृह हा आता मोठ्या प्रमाणावर शाळांमधला आणि सार्वजनिक महिलांची स्वच्छतागृह त्यावर अनेकांनी ते पुण्याचं काम आहे म्हणून केलं पाहिजे. त्यांना कुठेतरी आडोशाला जावं लागणं ही काय आपली अभिमानाची भावना आहे. आणि त्यामुळे सगळ्या शाळांमध्ये काय मिनिमम कराल तर मुलींची स्वच्छतागृह नीट करून टाका, लायब्ररी समृद्ध करून टाका, लॅबोरेटरी समृद्ध करून बिल्डिंग बिल्डिंगकडे या असं शाळेच्या निमित्ताने मानतो. आता प्रकाशजी स्वाभाविकपणे आणि कोणीतरी आता असं म्हणेल की यांना इथला पुढचा उमेदवार ठरवण्याचे अधिकार कोण दिले, मग शिवसेनेचा उमेदवार ठरवण्याचा अधिकार कोण दिले. खूप लोक इच्छुक आहेत, तुम्ही असं कसं काय करता, मग त्यांचं तुम्ही आजच दुकान बंद करून टाकता का. मला माझ्या आयुष्यामध्ये राजकारणामध्ये खूप उंचीपर्यंत गेल्यानंतरही नॉर्मली राजकारणामध्ये जे सांभाळून 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 याला काय वाटेल त्याला काय वाटेल त्याला काय वाटेल, प्रेसवाले काय लिहितील असं म्हणण्याची सवय असते. मला जे समजतं. कोणाला शंका आहे का या विधानसभेमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या ऐवजी दुसऱ्या कोणाला तिकीट मिळणार आहे. शंका तिकडे महिलांमध्ये कोणी शंका आहे. म्हणजे तुम्हाला शंका नाही तर मी तर निर्णय प्रक्रियेतला, मला कशा शंका असेल. त्यांनी निष्ठ व्हावं हा माझा आशावाद आहे की सरकार आल्यानंतर कोणाकोणाला काय मिळेल. विशेषतः शिवसेनेच्या नेते आमचे एकनाथजी शिंदे
ते काय ठरवते माहिती मग माझा आशावाद आहे, मी प्रयत्न करणार ना. माझ्या गावचा माणूस मी नेहमी नेक्स्ट जनरेशन उभे करू, जसं आम्ही धनंजय माडकांना असं वाटतं. आता कोल्हापूर जिल्हा आणि इकडून पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही सांभाळायचा, तिकडून माझा तरुण नेता आला, मुरलीधर अण्णा मोहोळ जो केंद्रात मंत्री झाला एका मिनिटामध्ये, खासदार झाला असं आजपर्यंत झालंच नाही. पहिल्या टर्मला मिनिस्टर झाला. तू अण्णा, त्याला मी अण्णा म्हणतो, तू अण्णा इकडून ये, आमचा मुन्ना इकडून येईल, आणि मग गोष्टी सांगेन युक्तीच्या चार, असं मी आहेच तुमच्या बरोबर. तसं जर प्रकाश आंबेडकर एक तरुण नेतृत्व आहे, तर तेही मिनिस्टर होईल हे सांगायला काय भविष्य काय लागतो का? पण माझा तो आशावाद आहे. पण त्यांच्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये कोणाच्या मनात शंका असण्याचे कारण नाही असं मला वाटतं. एक सूतगिरणी त्यांना मिळाली, त्या सूतगिरणीला पुरेसा निधी दिलाय, अजून निधी विभागाने माझ्याकडे वस्त्रोद्योग मंत्री मग खात आहे. माझं भाग्य असं आहे की माझे वडील मिल कामगार आणि मी वस्त्रोद्योग मिलला मी परवानगी देतो, कामगार किती बोनस किती मी करतो. तर त्यामुळे वस्त्रोद्योग मंत्री म्हणून मी त्यांना आश्वस्त करतो की ही बिल जी तुम्हाला मिळाली आहे सूतगिरणी, त्यासाठी तर निधी देऊ, कारण ती सँक्शन झाली. पण एक नवीन कन्सेप्ट परवा एकनाथजींनी, मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मांडली, ती सँक्शन करून टाकली की त्या सूतगिरणीच्या बरोबरीने एक मिनी टेक्सटाईल पार्क असावा. म्हणजे एकाच कॅम्पसमध्ये कापूस आला, जिनिंग झालं, आपल्याला जर प्रक्रिया माहिती असेल तर जिनिंग मध्ये सगळा कचरा काढून त्याच्या गठड्या बांधल्या जातात, मग धागा झाला, कापड झालं, मग त्याचं ब्लिचिंग झालं, कापड झाल्यानंतर त्याचं रेडीमेड गार्मेंट म्हणजे कपडेही झाले. असं कापूस ते फॅशन असं त्याचा पॉप्युलर शब्द आहे. हे एका कॅम्पसमध्ये करण्यासाठी नॉर्मली 500 कोटी लागतात. तर मिनी टेक्सटाईल पार्क आम्ही 18 घोषित केली. त्यातलं आत्ताच घोषित करतो, ते घोषित करायला मला काय, मीच मंत्री आहे ना, आत्ता घोषित करतो की यांची सूतगिरणी होता होता मागोमाग त्यांना 150 कोटीचं मिनी टेक्सटाईल पार्क आम्ही देऊन टाकतो. आचारसंहितेच्या आधी त्याची फाईलवर सही करून टाकतो, म्हणजे मग कोणी त्याची गडबड करायला. असंच मुलगा आहे, त्याचं खेळात सिलेक्शन झालं, पतियाळ्यामध्ये त्याला जायचं, विमान घ्या ते करून समोर येते. 3 जणांना मी अधिकार दिले, ज्यात काही शासकीय योजना असतील, काही माझ्या खिशातल्या योजना असतील. खिशातल्या म्हणजे लोकसहभाग होतो. माझा लोकसहभाग इतका मोठा आहे कारण मी लोकांची कामं करतो. लोक म्हणतात की हो माझं काम झालं, आम्हाला काही काम सांगा. माझी गरज काहीच नाही, माझा शर्टाचा रंगही बदलत नाही, माझा पॅन्टीचा रंग बदलत नाही. मला बायको म्हणते की मध्ये मध्ये जरा काळ्याची म्हणजे दुसरं म्हणते काही आवश्यक काय, त्याने काय होणार नाही. माझ्या गरजा इतक्या मर्यादित आहेत की लोक मला जेव्हा म्हणतात तेव्हा म्हणते की तुमच्याकडे ठेवा, लागलं की मी वाचतो. तर तसं सरकारी योजनांव्यतिरिक्त माझं PR, माझा CSR, माझा लोकसभा खूप मोठा आहे. आणि त्यामुळे मी या तिघांना अधिकार देतो की त्या गावामध्ये कोणाचं कर्ज थकलं, चिंताग्रस्त आहे, बँकेत जायचं, निगोशिएट करून घ्यायचं. बँक म्हणेल मग चला आता एक 10,000 तरी भरा, तर तो म्हणणार की 10,000 नाही, 2,000 आहे, तुम्ही 8,000 रुपये द्या, 10,000 भरा, त्याला NPA तून त्याचं अकाउंट काढून घ्या. असं मुलींचं शिक्षण प्रायोरिटी प्राधान्य, ज्येष्ठांच्या समस्या प्रायोरिटी प्राधान्य, महिलांच्या समस्या प्रायोरिटी प्राधान्य, यावर गावातल्या 3 जणांनी, 3 पक्षाच्या 3 जणांनी मिळून काम करावं आणि जे लागेल ते मागावं. मला जे काय करतो ते पाहतायत कोल्हापुरात आणि आता पुण्यात, त्यांना हा कॉन्फिडन्स येईल की बा याच्याकडे काही मागितलं तर हा कोणाच्या तरी हाताबाहेर पडतो आणि आणून देतो. ते आपण सगळ्यांनी करावं असं आम्ही नुसता म्हणतो. प्रामुख्याने महिलांच्या रोजगारात प्रवीण सावंतांच्या घरी आम्ही अगदी उद्या परवाकडे नवरात्रीचं सुरू करावं कल्पना आहे. महिलांचा रोजगाराचं एक मोठं युनिट आम्ही सुरू करतो. त्यासाठी नागपूरहून एक ताई वारंवार यांना मार्गदर्शन करायला मी आणतो आहे. तर महिलांचा रोजगार हा एक विषय असा गावाचा. मला मोदीजींना सांगायचं आहे की मेरे गाव में अब दुख नहीं बचा है. आजारी पडले, ऍडमिट करा, बिल कमी करून घ्या, पैसे नाही औषध आणून द्या, या सगळ्याला ब्लँक चेक मी आज देऊन जातो. या ब्लँक चेकचा उपयोग करून 3 माणसांनी माझ्या पक्षाचा, तुझ्या सेवेमध्ये पक्ष नाही, निवडणूक आहात ना एकेकाला आरोप करायला, तर ती 1 महिना निवडणूक झाली की उरलेले 4 वर्ष 11 महिने जे आहे ते सेवा, मैत्री, दोस्ती. मला अनेक जण म्हणतात की हो तुम्ही ते उद्योजना कॅडबरी दिली. मग काय झालं, कॅडबरी दिली मी किती, आता मी कॅडबरी वाटणार आहे तर त्याला काय अडचण. कारण निवडणुका वेगळ्या, राजकारण वेगळं, दोस्ती वेगळी. तसं आम्ही गावातल्या विकासासाठी हे करणार आहोत. त्याच्यामध्ये पक्षविषय आम्ही काही आणू नये मध्ये, अशी एक गावच्या विकासाची योजना घोषित करतो.
तालुक्यासाठी एक घोषित करतो की ह्या तालुक्यातली एकही मुलगी अशी असता कामा नये. तीच ट्रस्ट विकासातच असतो. माझा एक स्वभाव आहे की दिवसभर काम घेऊन झोपून राहिलं, पण तीच ट्रस्ट नाही. मग तो रिपरविन साउंड म्हणाला करो ट्रस्ट, कहीं ना कहीं से वहाँ ट्रस्ट पर पैसे डालेंगे हम, लेकिन लड़कियों की शिक्षा के लिए काम करो. तर तसं तालुक्याच्यासाठी तालुक्याचा एक नेता शिवसेना, तालुक्याचा एक नेता बीजेपी, तालुक्याचा एक नेता राष्ट्रवादी, गावातली 3 माणसं पाहिजे, तालुक्याचे. त्यांनी एक उद्या ट्रस्ट करा, 8 दिवस लागतो, त्याला लागेल तेवढे पैसे मी मिळवून आणून देईन. आणि या तालुक्यातल्या मुलीला शिकायचंय, तिला शिकायचंच नाहीये, लवकर लग्न करायचंय, शिकायचंय तर पैसे 100% फी माफ तर केलीच आहे, पण त्या व्यतिरिक्त पैसे लागतात ना. ती पुण्यात शिकायला गेली तर रूम घ्यायला लागते, मेस लावायला लागते, एखादी छोटीशी 2 व्हीलर घ्यायला लागते, त्याला पेट्रोल लागतं, 4 मैत्रिणींसारखं वागावं म्हणून पॉकेट मनी लागतो, आपण देऊ. त्यामुळे तालुक्यातली एकही मुलगी पैसे नाही म्हणून शिकायला पुढे गेली नाही. अगदी विदेशात जाऊ दे, पूर्वजवळची एक मुलगी विदेशात जाऊन परत आली आहे, सगळं तिचं बीच केलं. तुमचं काम काय तर माणसं शोधणं, शहानिशा करणं. कारण असं काही घोषित केलं की ज्याला आवश्यकता नाही ते रांग लावायला लागतात. शहानिशा करणं, माझ्या पुढे मांडणं, मी तुम्हाला सायन्सचे अधिकारी देऊन टाकेन, तुमची शहानिशा झाली ना, तुम्हाला योग्य वाटलं ना, देऊन टाका, सही करून देऊन टाका. अशा 2 गाव आणि तालुका अशा घोषणा करतो. प्रकाश आंबेडकरांना आश्वस्त करतो की माझ्याच्याने जे होईल ते करा, परंतु तुम्हाला जिंकायचं आहे. म्हणजे तुम्हाला जिंकायचं ह्यासाठी मी काही वेगळं सांगायला नको. तुम्ही खूप माहिर राजकारणी आहात, तुम्हाला बरोबर माणसं टॅकल करता येतात, परंतु जिथे कुठे तुम्ही कमी पडाल तिथे आम्ही सगळेजण तुमच्या पाठीमागे आहोत. हे सगळेजण पाठीमागे आहेत.